नमस्कार मंडळी, आज माझ्या प्रेग्नन्सीचा शेवटचा महिना म्हणजे 9वा महिना सुरू झाला आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झाली त्यांना बाय करून, कारण आज मंडे आहे. तर परत ते चालले कपराडा म्हणजे गुजरातला. हा क्षण मला कधीच आवडत नाही, पण काय करणार. असो, त्यांना बाय करून मी वरती आले आणि काल ग्रहणामुळे उशिरा झोपल्यामुळे मी पाणी पिऊन झोपून घेतले. प्लीज इग्नोर माय लूक. त्यानंतर डायरेक्ट 10 वाजताच मला जाग आली. उठल्यानंतर पटकन आंघोळ केली आणि एक नारळ पाणी घेतले. त्यानंतर लगेच आईचा स्वयंपाकही झालेला, तर जेवण करून घेतले. ग्रहणानंतर पिठलं बनवतात म्हणून आज आईने पिठलं बनवलेलं. आणि आज मी खूप खुश आहे, कारण माझा 9वा महिना सुरू झालेला आहे. मला डॉक्टरांनी 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीनंतर काळजी घ्यायला सांगितलेली, कारण बाळाची पोझिशन म्हणजे डोके खाली होते. त्यामुळे 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्येही डिलिव्हरी होण्याचा चान्स आहे. म्हणून मी 8वा महिना संपण्याची खूप जास्त वाट पाहत होते आणि फायनली तो संपला. त्याचबरोबर मला एक्सरसाइज पण करायला सांगितली नव्हती. 9व्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते पण सुरू करायचे आहे. म्हणून काल ठरवले की आजपासून थोडे नॉर्मली योगा आणि प्राणायाम सुरू करावे, कारण नाशिकला आल्यापासून माझे प्राणायाम पण खूप कमी झालेले, पण उठायलाच उशीर झाला. त्यामुळे आज पण काही जमले नाही. वॉकिंग करून मी लागले माझ्या वर्कला. 3 तासाच्या वर्कनंतर थोडे रिलॅक्स होण्यासाठी हा व्हिडिओ कॉल मॅन्डेटरी आहे. ओ, आणखीन एकदा. त्यानंतर फ्रूट्स खाल्ले आणि आज मी पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूट खाणार होते, कारण डॉक्टरांनी सांगितलेले की चांगले असते, तर आठवड्यातून 1 किंवा 2 खात जा. पण मी खाण्याच्या बाबतीत खूपच जास्त चुजी आहे. मला काही गोष्टी पाहूनच खाऊ वाटत नाहीत, त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आणि किवी येते. पण आता बेबीसाठी काही पण, म्हणून दोन्ही फ्रूट्स मी ट्राय केले आणि खाते पण. त्यानंतर मी थोडे खाली गेलेले एका कामासाठी, पण वरती येईपर्यंत एवढे थकले की काय सांगू. 5 वाजता केशर दूध घेतले आणि आज जेवणामध्ये आईने खिचडी केलेली. आज सकाळचे दूध स्किप झाल्यामुळे मी 5 वाजताही दूध घेतले आणि नंतर शांत झोपेसाठी 10 वाजताही घेतले. 15 मिनिट 90s गाणी ऐकत वॉकिंग केले आणि शेवटी झोपण्यापूर्वी त्यांच्याशी कॉलवर बोलले. त्यानंतर थोडे बेबीशी पण गप्पा मारल्या आणि दिवसाचा शेवट भगवद्गीता वाचून केला. तर असा होता माझा 9व्या महिन्याचा पहिला दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजपासून डिलिव्हरीपर्यंतचे माझे प्रेग्नन्सीचे डेली रुटीन मी शेअर करणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.